अनेक अडचणी निर्माण झालेल्या आहेत। विद्यार्थ्यांना अर्ज भरताना पहिल्याच टप्प्यावर पैसे भरले जात आहेत, मात्र पुढची प्रक्रिया होत नाहीये, कॉलेज निवडता येत नाहीये आणि त्यामुळे दोनदा अशा स्वरूपाची वेबसाईट क्रॅश झाल्याची माहिती मिळते। काय या सगळ्या संदर्भामध्ये आपण सूचना केलेल्या आहेत? 11वीचं ॲडमिशन ऑनलाईन संपूर्ण राज्यामध्ये ही प्रक्रिया पहिल्यांदाच राबवली जाते, ही वस्तुस्थिती आहे। साधारणपणे विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना अपेक्षित असलेलं कॉलेज त्याला मिळायला पाहिजे, या दृष्टिकोनातून त्याच्यासोबतच विद्यार्थ्यांच्या पालकांना फीच्या नावाने त्यांचं नुकसान होऊ नये या दृष्टिकोनातून हा निर्णय त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे। ही वस्तुस्थिती आहे की हा पहिल्यांदाच ही प्रक्रिया राबवली जात असल्यामुळे साधारणपणे सुरुवातीलाच त्या ठिकाणी काही तांत्रिक एरर आलेले होते आणि मग सोमवारच्यापासून ही प्रक्रिया त्या ठिकाणी सुरळीतपणे सुरू झाली। आताच्या घडीला 6 लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी प्रवेश त्या ठिकाणी निर्विघ्नपणे प्रक्रिया संपन्न केलेली आहे। तरी पण काही ठिकाणी थोडं टेक्निकल एरर येत आहेत, त्याच्यामध्ये पण आम्ही दुरुस्ती करतो आहोत। दर वर्षाला 15 जुलैला विदर्भ सोडून शाळा सुरू होतात। या वर्षाला 15 जूनला रविवार आहे, तर 16 जूनपासून राज्यामध्ये शाळा सुरू होतील आणि आता परत एकदा निर्णय करावा लागेल, कारण दरवर्षी थोडासा उन्हाळा जास्त असल्यामुळे विदर्भामध्ये शाळा उशिरा सुरू व्हायच्या। आत्ताच्या घडीला 23 जून विदर्भामध्ये शाळा सुरू होण्याचं निश्चित करण्यात आलेलं आहे। पण दादा